नमस्कार मंडळी, आज सर्व भारतातील जनतेला माहित आहे की आज आम्ही संविधान चौकामध्ये कशासाठी जमलेलो आहोत. तर आपण जाणून घेऊया इथे आलेल्या जनतेच्या काही जे सोनम वांगचुक अन्याय झाला, त्यांना जे किडनॅप करण्यात आलं सिव्हिलवर आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत, त्या संदर्भात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे जनतेच्या आपण जाणून घेणार आहोत. आपलं काय म्हणणं आहे? आता लहान लहान मुलं लहानपणापासून एवढा अभ्यास करतात आणि एवढं मोठं शिकल्यानंतर त्यांना जर नीटचा पेपर फुटत आहे आणि त्यांना जीव द्यायची पाळी येत आहे, तर अशा सरकारसाठी आपण काय करायचं? तर याच्यासाठी आमचा आक्रोश मोठा आहे. या मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. विद्यार्थ्याला न्याय भेटलाच पाहिजे, कारण हे सरकार ह्या विद्यार्थ्याचं माती केल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला दिसत आहे. पण ह्या सरकारला आम्ही भेटणार नाही. आमचा न्याय प्रशासनावर विश्वास आहे, आजही आमचा विश्वास आहे, पण ह्या सरकारचा आजच्या तारखेला या प्रकारचा आक्रोश जनता दर्शवून राहिली आहे. मला असं वाटते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा देऊन चालणार नाही. आपल्याला सत्ता परिवर्तन करावी लागेल, तेव्हा कुठे हा सर्व बदल घडून येणार आणि या भारत देशातील सर्व समस्या दूर होणार, अशी माझी सर्व जनतेस नम्र विनंती. जनतेने एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवावा, याकरता आम्ही जनतेला हात जोडून पुन्हा एकदा नम्र विनंती करतो. धन्यवाद. अरे दिल्ली पुलिस शांत करो, अरे दिल्ली पुलिस शांत करो, शर्म करो, नहीं तो डूब जाओ। हेलो धर्मेंद्र